अंधश्रद्धेवर लोकांचा खूप विश्वास बसायला लागलेला आहे. भोंदूगिरी, भगतगिरी, गंडे, दोरे, त्या ठिकाणी होम, हवन, बाबा, बुवा, साधू हे सगळा चमत्कार घडवत आहेत आणि त्यांच्या चमत्कारामुळेच हे सगळं आपल्याला मिळतंय. आणि म्हणून हा 2014 पासून या देशामध्ये ह्या अशा अंधश्रद्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खतपाणी घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत. त्याच्यापूर्वी सुद्धा राजकारणातली काही मंडळी ही या बाबा बुवांच्याच मागे लागली होती आणि हे बाबा बुवाच आपल्याला सत्तेचा मुकुट आपल्या डोक्यावर घालू शकतात, अशी अनेक उदाहरणं देता येईल. आणि म्हणून काही लोकांना ती संधी मिळाली, पण मग काही लोकांना असं वाटतंय की ही भोंदूगिरी केल्यामुळं, हे बुवांच्या पाठीमागं हे लोक गेल्यामुळं, बुवा ह्यांच्या व्यासपीठावर आल्यामुळं, ह्या बुवांचे पाय धरल्यामुळे यांची प्रगती झाली. मग यांची प्रगती झाली तर आमची प्रगती व्हायला आम्हाला ह्या भोंदू बाबांच्या समोर जायला हवं, हा एक विचार या काही ठराविक लोकांच्या वागण्यामुळं वाढीस लागलेला आहे. त्यातला हा सगळा प्रकार आहे. तुम्ही बोललात त्याप्रमाणे जसं अशोक खरात यांनी त्या काही पीडित महिलांना सांगितलं की मी कृष्णाचा अवतार आहे, त्याच पद्धतीने काल एक पुण्यातली घटना समोर येते आहे की तो देखील सांगतो की मी शंकराचा अवतार आहे आणि असं सांगून स्त्रियांवरती अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. तो वैद्य नावाचा माणूस, आपल्याला आठवत असेल की हे आसाराम बापू जे आता जेलमध्ये आहे का, हल्ली वाटतं काय बाहेर जेलमधून आले काय माहीत नाही, जामिनावर, हे आसाराम बापूंच्या पायावर कुणी कुणी लोटांगण घातलं, कुठल्या एका पक्षाच्या टॉपच्या नेत्यांनी लोटांगण घातलं. आणि मग हे लोक बघितल्यानंतर असं लोकांना असं वाटतं, लोक इम्प्रेस होतात की यांनी त्या बुवांच्या पायावर लोटांगण घातलं आणि बुवांनी यांना आशीर्वाद दिला, म्हणून आज हे चांगल्या स्थानी दिसत आहेत किंवा सत्तास्थानी दिसत आहेत, मग आपण पण हेच केलं पाहिजे असं लोकांना वाटतं. म्हणून या ठिकाणी असले भोंगीबाज बुवा लोकांचं महत्व वाढवण्याचं काम, ज्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, ज्यांच्यामध्ये या काय खरं काय खोटं ही विचार करण्याची आकलन शक्ती कमी आहे, त्यांच्याकडून हे प्रकार घडतायत. आणि विशेष करून याला मोठमोठे उच्च पदस्थ लोक, ते फक्त राजकारणातलेच बळी पडतायत असं नाही, अधिकारी बळी पडतायत, उद्योजक बळी पडतायत. हे आपल्यासारख्या देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. पण हे थांबणार कधी? कारण जर बघितलं तर ह्या सगळ्याला राजसत्ता ही धर्मसत्तेला जर प्रमाणापेक्षा जास्त महत्व देते असं तुम्हाला वाटत नाही? कसं आहे की राजसत्ता आणि धर्मसत्ता ही वेगवेगळी असली पाहिजे, ही वेगवेगळी असली पाहिजे. वर्तन हे पूरक असलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु धर्माचा अवडंबर माजून आणि माजवून ज्या वेळेला राजकारणी राजसत्ता राबवायला बघतात, त्यावेळेला खरं सांगायला गेलं तर आपला राजधर्म विसरतात आणि मग त्यांचा विवेक, हा विवेक संपुष्टात येतो आणि मग ह्या अघोरी कृत्याच्या मागे, अघोरी गोष्टीच्या मागे, आणि ह्या असे चेटूक करणं, कोण बंगाली बाबा होणं, कोण त्या ठिकाणी कर्नाटकी बाबा होणं, कोण या ठिकाणी अशोक खरातचे त्या ठिकाणी काय ते फॉलोअर्स होणं, त्यांचे भक्त होणं, अशा प्रकारचे वाढत चालले. त्याला कारण की राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची गल्लत होता कामा नये. ती गल्लत ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 2 राजीनामे झाले, म्हणजे आता रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, काल प्रदेश अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला. त्याचबरोबर जर बघितलं तर नरहरी झिरवळ यांचा देखील असाच एक वादग्रस्त व्हिडिओ समोर येतोय. कुठेतरी राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे हे सगळं प्रकरण समोर काय येते असा एक प्रश्न निर्माण होतोय. असं आहे की रुपाली चाकणकरांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याची त्यांना शिक्षा मिळते, त्याबद्दल काही वाईट वाटायचं कारण नाही. परंतु राज्यकर्ते खूप चलाक आहेत. राज्यकर्त्यांना माहिती आहे की हे सगळं प्रकरण आपल्यापर्यंत आलेलंच आहे. बरेचसे मंत्री ह्या अशोक खरात प्रकरणामध्ये, काही आमदार ह्या अशोक खरात प्रकरणामध्ये अडकूच शकतात. जो रुपाली चाकणकरांना न्याय लागला, रुपाली चाकणकरांना जो न्याय लागला
तो ह्या मंत्र्यांना लागणार आहे का? तो ह्या आमदार खासदारांना लागणार आहे का? तो ह्या अधिकाऱ्यांना लागणार आहे का? तुम्हाला मी सांगतो की रुपाली चाकणकरांबद्दल मला सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अधिक कठोर झाली पाहिजे. पण रुपाली चाकणकर ह्या महिला आहेत आणि म्हणून एका महिलेला पुढे करून जो रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई केल्याचा बहाणा केला जातोय, त्या कारवाईच्या नावाखाली आपल्या सहकाऱ्यांची पापं लपवण्याचं काम राज्यकर्ते करतायत. राज्यकर्ते एका महिलेच्या बाबतीत कसं असं वागून चालेल, एखाद्या महिलेच्या बाबतीत असं बोलून कसं चालेल वगैरे वगैरे, एक महिला म्हणून रुपाली चाकणकरांचा उपयोग ही आपली पापं लपवण्याकरता म्हणून सध्या सत्तेवर असलेले लोक त्याचा पुरेपूर वापर करतायत, हे विसरून चालणार नाही. रुपाली चाकणकरांपेक्षा काही लोकांनी याच्यापेक्षा भयानक अशा पद्धतीची त्या ठिकाणी अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांनी ती काय भूमिका त्यांची असेल म्हणा, किंवा त्या अशोक खरातच्या बाबतीत कोणाकोणाचे फोटो आहेत, फक्त रुपाली चाकणकरांचाच फोटो आहे, अनेकांचे फोटो आहेत. पण रुपाली चाकणकरांना शिक्षा देऊन सहानुभूती मिळवून आपलं पाप लपवण्याचं काम राज्यकर्ते करतायत. दीपक केसरकरांनी तटकरेंना सह आरोपी करा अशी एक मागणी पुढे येते. मी तेच सांगतोय, रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई करून अनेक जण त्या ठिकाणी आपल्या पापांमधून स्वतःची मुक्तता करून घेणं, सुटका करून घेणं, अशा प्रकारचा मार्ग त्यांनी शोधलेला आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की केवळ रुपाली चाकणकरांच्यावर कारवाई करून सरकारनं थांबता कामा नये, तर सरकारनं जे कोणी या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी स्पष्ट मागणी आहे. युद्धाचा परिणाम आता जगभरात पाहतोय आपण. अशा परिस्थितीत काल मुख्यमंत्री म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन होणार नाही. पण असं असताना आत्ताच एक काही वेळापूर्वी छगन भुजबळ असं म्हणालेत की केवळ 2 महिने पुरेल एवढं आपल्याकडे आता एलपीजीचा साठा आहे, त्याच्यानंतर बंद होईल. असं आहे की भारतीय जनता पार्टीचे लोक अफवा पसरवण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही. पूर्वी गॅसच्या सिलेंडरचा 1 रुपया जरी किंमत वाढली तरी डोक्यावर सिलेंडर घेऊन अख्ख्या देशामध्ये गदारोळ माजवणारे लोक, त्यावेळेचा 300-350 रुपयाचा सिलेंडर आज 1200 रुपयावर गेला तरी सुद्धा काहीच वाढलं नाही म्हणून सांगतात. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची एवढी मजल गेलेली आहे की काँग्रेसच्या काळामध्ये 300-350 रुपयाचा असलेला गॅस सिलेंडर 1200 रुपये तेव्हा होता असं लोकांना सांगण्यापर्यंत गेलेली आहे त्यांची मजल. तुम्ही मला सांगा, हे युद्ध आहे कुठे? हे युद्ध आहे पश्चिम एशियामध्ये. तिकडे हे युद्ध आहे. त्या युद्धाच्या झळा युद्ध सुरू झाल्यापासून 4थ्या दिवशी आपल्या देशाला लागत बसल्या. 4थ्या दिवशी इराणनं होर्मुझमधून आपली 2 जहाजं येऊ दिली म्हणून, नाहीतर आपली परिस्थिती काय होती याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वतः देशाचे पंतप्रधान आता म्हणतात की एखाद्या वेळेला कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि मग जर आपले लोक बडाया मारतात, जर खरोखरच हे जर संपूर्णपणे जागतिक युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये आपला जर देश या युद्धामध्ये उतरला तर आपल्या देशाची काय अवस्था होईल? आपल्याकडे किती साठा आहे? आज हॉटेलवाल्यांचा गॅस बंद झाला, पहिल्या 4 दिवसामध्ये 50% आला. चुलीवर जेवण करा म्हणून सांगायला लागले. डिझेल पेट्रोलला शॉर्टेज नाही म्हणून सांगतात, साठेबाजी करतायत म्हणून सांगतात. तर आहे कुठे साठेबाजी करायला? साठेबाजी करणार ते आलं तर पाहिजे इथं. येत आज आपल्या चिपळूणचे मला वाटतं 10, 12, 14 काय पंप आहेत ते सगळेच्या सगळे बंद आहेत. म्हणजे त्यांनी लोकांना दिलं तर साठेबाजी होणार ना, नाही तर साठेबाजी होणार कुठून? आणि मग सगळं जर तुमच्याकडे भरपूर आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर गेले 8-10 वर्ष जे केरोसिन बंद होतं ते रेशनिंगवर देण्याचा का तुम्ही निर्णय जाहीर केलात? का केलात? शॉर्टेज नाही मग केरोसिन का सुरू केलं? जे सुरू होतं याचा अर्थ प्रत्येक गोष्टही खोटच बोलायचं. म्हणजे देशामध्ये काही नशिबातून पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे देशामध्ये डिझेल पेट्रोल गॅसची टंचाई झाली असं अजून सांगितलं नाही म्हणून बरं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यामुळं हे गॅस परत तुमचं काय ते डिझेल पेट्रोल LNG CNG PNG कमी झालंय असं अजून सांगितलं नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देतो.